यायला बागावरनं तर शिवामृत मध्येच रील बनवा येणार आहे म्हणून सांगितलं. सगळं हुडकून झालंय पण अजून तर काय गावले नाही. कुठं दिसते काय माहिती. पूर्ण शिवामृत पालतं घातलंय. आता एकच लोकेशन राहिलंय, तिथं जर गावली तर ठीक, नाहीतर तोंडात मारल्यासारखं माघारी जावं लागेल. हा ह्याला जिजासाठी नटून थटून यायचं तीच दिसत नाही म्हटलं, लय अवघड झालं. नाही तर कोणतरी दिसतंय बरं का, नक्की हेच आहे आल्यासारखं. आता भीतीच घालतो तिला, मागणं जाऊन धूळ करून. मीच आहे की मॅडम. मग आधीच असल्या ठिकाणी कशाला भीती घालताय? राव तुम्ही दरवेळेस मारायच उठताय राव. त्या दिवशी पण गचुरी धरली, आज बादली मारताय. नेमकं ठरवलं काय तुम्ही? काय नाही चला आपण तिकडे बरं बोलूया. चला. मॅडम तुमच्या घरी कोण कोण असतंय काय? आमच्या घरी मी, माझी आई, आजी आणि माझी 3 मुलं. तुम्हाला 3 मुलं आहे ती? हा, होय. 2 मुली मोठे आहेत आणि मुलगा 10वी. मुलगा 10वीला आहे तुमचा? आता 10वीला गेला ना. होय. तुमचं वय किती आहे? 32. वाटत नाही बरं. आता म्हणू नका संतूर नाही लवकर लग्न झालं त्यामुळे लवकर लग्न झालं. होय, पण वाटत नाही असं. कोण म्हणणार नाही तुम्हाला तुमचं लग्न झालंय. 3 मुलं आहे ती. सोडा सोडा सोडा. नाही पाठला करत नाही. सोडा. हा बागावून सांगितलं इथं येईल म्हणून. त्याच्या नातात झोपेला गेलो आणि असली भूत, ती सासू, ती नवरा. काय चाललंय? जावं लागतंय आता दुकान. बाद झालं आता. तू कशाला मला शिवामृत मध्ये पाठवलं रे? सगळी भूत माझ्या मागं लागले, ते हाणायला लागली पाक धरून. तू कशाला मला शिवामृतला पाठवलं सांग मला? तिच्या नवऱ्याने सासूने लागा कुत्र्यासारखा गळा दाबून दाबून हाणलाय मला. काय सांगू तुला लागा, एकटा पळून आल्यासारखं पळून आलोय तिथनं. एकतर दिसली तर नाही ती, पण हे असं लक्षण मागं लागले. जा म्हणलं म्हणून काय तू खरंच गेला काय? तू जात कशाला म्हणला मला तिकडं? तुला म्हणलं ती आज येणार आहे तिथं शिवामृतला म्हणून सांगितलं. खरं सांग बर, खरं सांग. खरंच येणार होती का तू काहीतरी प्लॅन टाकलाय? अरे खरंच येणार होती रे ती. अरे रील स्टार आहे ती. रील काढा येणार होती शिवामृतला तिथं, म्हणून तुला म्हणलं होतं शिवामृतला येणार आहे ती. तू खरंच गेला होता काय? मग जाऊ दिले, टेन्शन घेऊ नको.
खुर्ची घे ती फॅन लावून बस जरा शांत हो लय गरम होऊ नको लय गरम झालाय तो रिलॅक्स खुर्ची घे बसायला सोडला का फॅन सुद्धा लावून बसत नाही काय झालं असं काय करायला लागलाय कुठं आहे भूत कुठं आहे अरे नाही तिथे मला कोण दिसत नाही तुला कसं काय दिसत नाही अरे नाही कोण नाही तिथं बाहेर ए यार बस नाही कोण तिथं बाहेर बस तिथं अरे नाही तिथं बस खुर्चीवर बस आला येऊ दे त्याला बुकिंग जाऊन करतो त्याला नको टेन्शन घेऊ काल स्वप्नात आलता आता तर कुठं बी दिसायला लागलाय मला आता तुझ्या दुकानापासून गेलाय कशाला त्याच्या बायकोच्या मागा लागला उद्या आपण कोंबडा ना तर बोकड काप लय भूत मागं लागलेत माझ्या सासू भीती नवरा तर आता दिवसा बी कुठं बी मागं यायला लागला अरे तू कोंबडा काप नाहीतर बोकाड काप तुझी मानसिकता झाली तशी तुझ्या मानसिकतेतनं बाहेर निघ तुला कुठं स्वप्नात पण दिसायला लागला ती आता म्हणतोय दुकानासमोर पण दिसायला लागला तुझी मानसिकता बदल जरा थोडी मला फ्रेम बी नको काय नको स्टोरी बी ऐकायची नाही काय नाही तो म्हणतो का ना स्टोरी ऐकून ऐकून परिणाम व्हायला लागलाय काय ऐकायचं नाही काय नाही बघ मला बस आता बस ही पिढा इकडेच यायला लागली आता मला अजिबात स्टोरी ऐकायची नाही ऐकणार मी स्टोरी आता हो बाबा एवढा वेळ ऐकू कर तुला का नाही सुधारणार एकदा ऐकू आता स्वतःहून तू गायला एकदा ऐक तू परत ऐकायचं नाही आपल्याला तू नाही सुधारणार ऐक ये बाळा ये एवढा तुम्ही हा तुमचं नाही होय हे मित्राचं दुकान आहे आपल्या मला वाटलं काय करायचं तुला एवढं नाव टाकून द्यायचं होतं हे बागाव नाव टाकून दे रे त्याला काय पाहिजे ती बर स्टोरी ऐकायची का ऐकायची की मग आता तो दिसलाय म्हणल्यावर खुश झालो बघितलं नाही का पण त्याच्या आधी एक प्रश्न आहे. तुम्ही स्टोरी ऐकून करणार काय अरे ती तुला सांगितलं नव्हतं वय ती त्या दिवशी म्हणलं नव्हतं तुला अरे ते आपलं ते बागाव बोल की बागाव अरे बोल की काहीतरी मग की तू अरे डायरेक्टर आहे रे पिक्चरचा ते आता काय करणार आहे तुझ्या मम्मीची स्टोरी ऐकून ना तुझ्या मम्मीच्या स्टोरीवर पिक्चर बनवणार आहे ती आणि त्या पिक्चर मध्ये हिरो होणार आहे ती तुझ्या मम्मीला हिरोईन बनवायची आहे पिक्चर मध्ये त्या म्हणून ती स्टोरी ऐकतोय तुझ्या मम्मीची सारखी दुसरं काय नाही खरंच का मग ऐका पण उचल घेतल्यावर तू बायकोला आणि आईला भांडू नको बायकोला विनाकारण मारू नको नाही दाजी मी आता काय सुद्धा करत नाही असं आता फक्त उचल घेऊन द्या अरे तू नुसतं पोपटासारखं गोड बोलतोय पण नाही. तिथं गेल्यावर आहे का नाही सारखं बदलतो आणि सगळं पैसे मूत पिऊन घालवतोय बघ नाही दाजी ह्यावेळी तसं काय करणार नाही तुम्ही बी सांगा पप्याला लय उंटगावने वागतोय लय वाया गेलाय आणि त्या मालकाला बी सांगा ह्यानं चुकलं नाही ठोक्यातच पाडा म्हणून शेणा मी सांगतो त्याला ते चांगली जिरवायला होतो नमस्कार आबा हा आपल्या विटभट्टीवर गारकरी लागणार आहे का हाय का चांगला हाय की चांगला असला तर नाही तर पैसे घेऊन पळून जाणार नसावा नाही नाही चांगलं आहे काम चांगलं करते बरोबर बघू आबा हा माझा मेवना बर ही सासू बर ही बायको ही बर त्याची बायको 3 मुलं हा आणि 2 आया बर अशी तुमच्याकडे कामाला येते ही
ही पप्प्या हं. आज सगळ्या गावाचा नाच काय की माझ्याकडे घेऊन आलाय तुम्ही हा पण काम चांगलं करतय. काम करताय तुम्ही करता का तुम्हाला देतो उचल हे जे भानगडी माहिती आहेत का तुम्हाला याला घेऊन आलाय माझ्याकडे नाही बाबा ती जरा आमच्या चुलत्याच्या पोराच्या नादाने येडवणी करत होता. ती चांगलं काम करतो की दत्तू तुम्हाला माहित आहे की आबांना सांगाय काम करतो का नाही ते? खरं तो लय काम करतय ते. बर माझ्यावर विश्वास आहे ना? विश्वास आहे तुम्ही बी या कामाला दोघ जण म्हणजे त्याला बी ठेवतो होय का? काय करायचं? जाऊ की आपण आता बापूजीकडे तर जाणारच होतो ना. जाणार होतो त्यांना बी मग शब्द आता इकडे जाऊ आबांच्या इकडं. असू दे आपल्याला पण जागा घ्यायची ना आपल्याला बी लागणारच इतकी लाख बरोबर यावंच लागणार आहे की. बर बर आम्ही बी येतो मग. बर चालतंय तुम्ही येताय म्हणल्यावर पण ह्या पोराला उचल किती पाहिजे रे पप्प्या किती उचल पाहिजे? फक्त 1 लाख. हे नवीन कार्यकारी आहे ह्याला 1 लाख रुपये नाही एवढं जमणार नाही अरे तेवढं जर नाही दिलं तर काहीच बघायचं नाही. कुठलं नियोजन होणार नाही. अरे पप्प्या नाशक्या एवढं पैसे कशाला लागतात र? का जमीन बिमीन घेतली होय? अहो दाजी त्या पहिल्या मालकाचं 60,000 रुपये आहेत आणि वरच्या उरलेल्या पैशाचं त्या मातीचं गळ्यातलं मोडलंय तिला पण करून द्यावं लागेल की. अरे तिच्या गळ्यातलं मोडलेलं पैशाचं काय केलं? अहो दाजी काय फक्त वीटभट्टी उचल आहे वे बाकीचं पण व्याजाचं पैसे होतं ते पण दिलं. अहो 3 लेकर आहे ते काय लागत नाही सांगा बर. बरं आबा एवढी बार द्या त्याला उचल. त्याला 75,000 आणि मला 1.5 लाख रुपये. बर बर तुम्ही हाय म्हणल्यावर देतो पैसे उद्या सकाळी या आबा येऊ का मग? ए पप्या किरड्या नीटनीटकं काम कर नाहीतर मी हायच आता इटभट्टीवर म्हणाय तुला बघतीस चांगलं बघ कळाल की तुला कसा करतोय ते काम. मी तर दुमताच करतो बघ तुला. काय तुमचं करताय तुम्ही सांगून सांगून माझं तोंड दुखतंय. अहो दाजी नाही करत मी तसं काय एवढा वेळ विश्वास ठेवा की माझ्यावर. आता आम्ही दोघं बी आहे म्हणा नवरा बायको आहे की आता. काम करू दे त्याला कुठे एवढी चिडचिड आहे चांगला अगं करतो की. अरे नुसतं बोलतोय तू पोपटासारखं. आता लोकांची एवढी मोठी लाखभर रुपये उचल घेतली आता. अहो हा बोल. दाद्याला चांगल्या शाळेत घालूया. बर बर घालू की. आंध्याच काय आंध्याला उंड काय हो ती शिकत नाही शाळा. दाद्या तर शिकतोय ना दाद्याला शिकू. सणसूद आलाय राणीला आणा की जाऊन. चालतंय तू म्हणते तर आणतो जाऊन. कधी जाऊ? लेकराची खर्च होणार. कधी जाऊ? बापूकडनं उचल पण घ्या. चालतंय 10,000 मागतो उचल घेतो आणि राणीकडे जाऊन. अरे अहो किती वेळ झालं करताय उरका की तुमच्याकडे काय काम होत नाही गाड्या एकदम ढिल्ल पडलाय तुम्ही. दिलं. अरे तुझ्या बहिणीसारखे 10 वाकवतो मी कामात. होय होय तिथं इट लावायला वाकायला ये नाही आणि त्याच्या बहिणीसारख्या 10 वाकवाय चाललाय तुम्ही. धरा हे इट लावा. ए अरे बास करा भांडण काय इकडे हेमा माल्याने इकडे धर्मेंद्र नुसते भांडायला लागलाय. तू तर आग लावून जातोय ना. अहो तसं नसतं दाजी परत चेष्टा ती बाई केली. तू आहे अजून. बरं, जाऊ द्या, बसा द्या बघू. तंबाखू फुकट मागून खातोय होय. अहो आपला म्हणून बोललंय. अरे असलं म्हणून काय झालं? तंबाखू इकत तर घेत जा की खा. तुम्ही लाडकं दाजी कशाला झालाय माझं? अरे लाडका असलं म्हणून काय झालं? काय राव दारू द्यायची तंबाखू द्यायची. बघा असली आठवण करून दे जाऊ नका मला. आज लय अंग दुखतोय खरंच. जायचं का संध्याकाळी? मग आके 500 रुपये दे. अरे पैशाचं काही झाड बीड लावलंय वे उठतो सुटतो का दे 500 रुपये दे 500 रुपये म्हणतो. कधी कधी दिलं म्हणून काय फरक पडतोय का? नाही पेलं म्हणून काय होतंय र. बघा दाजी कशी बहीण बोलतीय. काय माया दया आहे का हिला? उठाय पप्या नासक्या तू दारू पितो ते पितो नाही तर तू लोखंडाला बी शिकवायला लागलाय दारू प्यायला. बघ तुझ्या पायात आमच्या घरात भांडणं लागते ती या रोज इथून दारू प्यायला पैसे मागतो या. दाजी एक जणाची लाकडं घेतली ती मनावर फोडायला जाऊ दोघं. चालतंय की. त्या बायांना काय बोलायचंय आपल्या पोटाची काळजी आपण घ्यायची. बरोबर बोललाय तू. चल हे काम बिम गेलं खड्ड्यात. चल चला. चल जाऊ दे.
अय कुठं चाललंय तर तोंड करून शेना इथं इट्टा कोण मांडायचंय जी तुझ्या बापाला बोलवून आणि लावत बस विटा. हे आमच्या पप्प्याला नासक्याला काय काम नाही. काम करणाऱ्या माणसाला हुलकावून घेऊन जातो या. हो दाजी अखिल भडकली बरं का आता. राहू दे, बाकी सगळं बघू. बडकू दे. अरे 500 रुपये देणं होत नाही तिला. बघा परत सगळं माझ्यावर ठपका येईल. तू म्हणतोय ती बरोबर आहे. जातो मी वांगायला. जावा. अरे पप्प्या काय झालं? पाठी आवरण नाही तुला का? अरे पप्प्या नासक्या तुला पाठीवर नाही मनभर लाकडं फोडाय चाललाय मन. आणि 100 पुरी फिरवतो म्हणतय. काय टाक. एवढं जमतय तुला? अरे कुणाचं बी काम नाही. ते फक्त मॅच करावं. 10 बाय वाकवायचं कामात. झालं का? तू पण काय जाणार काढतीय? बस. अगं मी जरा शायदा विचारत होतो म्हणून घसरून पडतोय प्रेमात. ए नासक्या त्या मादी पुढं म्हणशील बिनशील भांडत बसल रत्ना दिवस. अगं म्हणू दे की बायकोला चिडवतय ते. चिडवू दे की. तुला नाही का मी चिडवत? काय गास आहे तुमचा? असलं फालतूक मी खपवून तर गेल का? वय माझा नाद करू नको बाळाबाई. मला दत्तू लोखंडे म्हणतात. ओ दाजी बाहेरचं सांगत बसू ना घरात अजून पेटल सगळं. जा बाबा. आमचं काय तुझ्यासारखं नाही. सापा मुंगसासारखं खेळ. जा तू काम कर. ए अगं काय साहेब येऊन उभं राहिली या कर की काम बरपाटी. त्या शायदाचा काय विषय चालू होता? अगं कोण शायदा? कुठली शायदा? तू तुझं काम कर. तुला कशाला बाकी चौकशी पाहिजे? मला ऐकाय आलतं की शायदाचं नाव काढलं होतं. कुठली शायदा? काय शायदाचं? अगं कुठली का असं ना तुला काय घेणं नाही. तुझं काम कर तू. तिकडे मी 100 जण फिरवीन. तू कोणा विचारणार आहे मला? 100 पुरी फिरतात माझ्यावर. नुसता केसात जरी हात बसला ना तरी पुरी फिरवतात माझ्यावर. आम्ही बी काय कमी नसतो काय? आम्ही बी नटलो थटलो ना मस्त महाग लागतेली. माझ्या पुढे बोलती तू? मला तोंड अडकून लावती? एवढी मजा झाली तुझी? हा? एवढी मजा झाली? एवढी मजा झाली? एवढी मजा झाली तुझी? तू सर बागोला तुला कोण मध्ये सांगितलं? चालतोय काय? हो दाजी तुमची बायको घेऊन जावा. तिची हिंमत झाली माझ्याबरोबर. काय झालं? पिऊन तिला मारत बसतोय. सर बाजूला. सर बाजूला माझ्या पुढे बोलती. मला काय कुठं जगू देणार नाही, बसू देणार नाही मला. ही बी लई करते. माझ्या पुढे बोलायची हिंमत तुझी? नाही की. हा? डोक्यात फोडून अयो, टाक. नाही की. नाही की. नाही की. तिला पाहिजे. कोण बोलतंय? मार खायचंय तिथं. तुला बी 17 दिवस मला मला त्या माहिती नादी नाही, लागू नको, कोणी नादी लागू नको तर. कळलं का? नाही की मला तू नाही की मला तू अयो चल घर उठ. तुला बी लय बरं म्हणते त्याच्या नादी लागू नको, त्याच्या नादी लागू नको. त्याच्याच नादी लागते तोंडाला, त्याच लागते सारखी. मुतार पिऊन येतोय आणि घरात धिंगाणा करतोय. दररोज धिंगाणा करतोय. चल उठ घरी चल. बडा 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 पोरग दारू पिऊन येऊन भांडण करतोय त्या बाय संग. किती प्यावे किती नाही कळत नाही काय नाही. गारा थपाचा तसाच ठेवतोय.
उठतोय आणि त्या बायच्याच माग लागतोय. हो गेली निघून म्हणजे बसल मग परत एकटाच बोंबलत. मी बी निघून जाते लेकरं टाकून त्याची. काय त्याच्या मनाने करायचं ते करू दे त्याला. जाऊ दे बोलवलंय तिनं तिच्या आईला. जाऊ दे तिला. तिच्याशिवाय ह्याला बी कळणार नाही नासक्याला. बरोबर आहे, रोजच भांडणं करते ती. थोडं सुधरा नाही. अगे थोडं मानला तर रुसली वे. जा की भाकरी कर. जा उठ भाकरी कर. अरे करते की 4 भाकरी केलेले काय माझा हात बीत काय दिसत्याला वय. मारली तिला बसू दे की लेकराला. आता आई आल्यावर घेऊन गेल्यावर बसतील का तू बोंबला तसाच. हो आणि इटबाटीचे पैसे उचललेला कोण फेडायचं. तुझा बाप वर नाही येऊन फेडेल का. कुठवर तुला सांग मला सांगून येड लागल्यावर झालेला का. तुझ्या लेकरांना बघू का त्या बाईला बघू मी. हो अगं उठ ग कर भाकरी. राहू दे की 4 भाकरी केल्या त्या मी. 4 भाकरी केल्याने काय मी मरती वय. नुसती मस्ती करायला इथे. दररोज येतोय पिऊन काय करावं त्याला. जाऊ दे आता तिने गेल्यावर ह्याला कळल पुण्याच्याला. अगं पण हिनं साहित्याचं नाव कशाला घ्यायचं. अरे आपण घेतलं तर तिला मला येऊन सांगायचं होतं. मी तिला विचारलं असतं तू का सायदाचं नाव घेते. अगं मी गडी आहे ही बाय आहे. बायनं बायचं सारखं राहावं. तुझ्या बरोबर ती काम करते का नाही. चुकी तुझी झाली ती पुढे काय नाव घ्यायची तुझी गरज आहे हे का. बघ चपलीची जागा घराच्या बाहेर असती. चपलीची त्याला जागा पाहून राहिलं पाहिजे. चपलीपाशीच असते बरं. पण तू म्हणतोय बरोबर आहे पण अरे ती बिग बाय लेकर सांभाळते तुझीला का. मग उपकार करते का माझ्या. एवढे मोठे अरे एवढं मारायची काय गरज नसते ना. अरे चल उठ लवकर. अजिबात थांबायचं नाही आता. काय मामा अजिबात थांबायचं नाही काय नाही. चल प्रत्येक भांडणं असते ती. मामा ऐका जरा. हो मामा. मी काय मामा मी काय म्हणतोय, काय म्हणताय. प्रत्येकाच्या घरी चुलीच्या मातीच्या चुली असू द्या ना तर गवऱ्याच्या चुली असू द्या काय घेणे नाही. पोरगी कवडी आहे कसल्या तुला कळत नाही रे. हा पिऊन तुही मुतारान काय बी परत करत बसतोय मारतोय हाणतोय. भाव काय करे एवढ्या बार राहू दे. अजिबात नाही. माव चालणार नाही. तरुण काय नको करू एवढ्या बार राहू दे बाबा तुझ्या पाया पडते मी. माव तुम्ही हसू नका. पण ती एवढ्या बार राहू दे तुझ्या पाया पडते. तिची आई एक तर भंगार एकटी आहे की मला माहित. किती गरीब आहे ती. मला माहित आहे की आता मला माहित नाही होय. ह्याला सांगून या मुर्द्याला सांगून जीव माझा उपदेशून गेलाय. त्याची 3 लेकरं बघू का मी ह्याला बघू. नाही चल तू घरात. ते आवाज करू नको नाही. एका बुक्कीतच पाणी तिकडे हो तिकडे बेवड्या भोकाच्या माझे मामा हो मामा ए. जरा ऐकत जावा. काय ऐकत जावा. काय बी काय नाही अजिबात नाही ऐकायचं. चल चल या तू म्हणे झालं का? थांब ए भाऊ, ए, थांब भाऊ. अजिबात नाही. थांब बाबा थांब मी बोलते तुला एक. काय एवढं शेवट ऐक माझं. काय शेवट ऐकू. एवढ्या बार माझं ऐक. आणि परत काय तिथं मड न्यायला येऊ काय. एवढ्या बार माझा काय ऐक. मी ते? त्याला सांगते समजावून इकडे मुर्द्या इकडे. परत चुक करू एवढ्या नको. बार तरी ह्या बाया बिया जरा पडबिड की जरा एवढ्या बार चुकलं बिकलं म्हण की. पाया पडतोय हाव. माझ्या. लाज वाटते का तुला पाया पडतो म्हणा. एवढ्या बार चुकलं बिकलं म्हण की जरा. मी कोणाला पाया पडणार नाही. नको पडू चल जा. अरे पाया पडायचं गेडा बडा झाला काय तू. अरे लेकर आहे ती दोजी तोंड. पप्पा तुम्ही म्हणा काय करायचं. मोडून पण वाकणार नाही. मी पप्पू शेट आहे मोडीन पण वाकणार नाही. आणि वय पण तुझी बाग कोण सोय सांभाळायची मागं? बायकून बायको सारखं राहायचं. तिनं बाहेरच्या बायांचं नाव कशाला घेतलं. बरं एवढा बार घेतला असेल चुकले बाबा बस का. तुझ्यातर्फे मागं लावू नकोस. तू काय करेल ती चालतंय या. नवरा बायकोच्या मध्ये येणार तू कोण. तिचा मामा आहे माझ्यामुळे तर लगा तुझं झालंय कल्याण. नाहीतर कुठं बघितलं असतं तू. कशाला दिली मग पोरगी. कशाला दिली ही काय असला माहिती होता दिवटा. हा एवढा बेवडा. ऐक माझं तिला हात लावू नको ऐक अजिबात. माझं एवढ्या बार तिला ना म्हणा राहून माराव दे मग. मी नाही बाय म्हणाव काय मारून म्हणत. देत नाही आम्ही आता. चल हा, एवढ्या मारून बार- देत नाही ना आता मारलं तर एवढ्या आता बार- पण काय केलं. थांबा माझ्या बायकोला बोलू द्या मला. बोला 2 शब्द चल. सांगितलं तिथंच बोल. हा. चुकलं माझ्याकडनं. हा असं म्हण की चुकलं जरा. माझ्याकडनं. हा. नाही बोलत तुला काय परत. वाच नाही का? मारत तुला. घरी चल हा. पाया पडू का तुझ्या. हा बस पाय धरतो हा, तुझा बस, मी. बस. हा. नाही मारत तुला खरंच नाही मारत. चल नको रे अगं, तीन- लेकराचं तीन हलवत लेकरं रे आहेत बाप्या याड लागलं झालंय मला. अगं 3 पोर आहेत आपली त्यांचं तर हा. लवकर राहा. थांबे बेवड्या मला तिला विचारू दे. हा. माझा तुला राहायचंय का कसं कराय. राबा आहे माझ्यासाठी एवढ्या बार. तुझी पोरं कुठे जाणार आहे. बघ लेकर इथं आहे ती. ह्याचा काय स्वभाव बदलतोय का नाही ती सांग. नसेल तर एवढ्या मग बार चला राहू दे आपलं. एवढ्या बार राहू दे बाई. किती पाय धरलं की मी आता. बरं जाऊ दे एवढ्या बार. मामाच्या माफ पाया कर पड ना मला. बाबा, हात बस का? जोडतो तुझ्या पुढं. माफ कर खरंच ग माफ कर मला. चुकलं माझं. पाया पडतो राहू तुझ्या. दे की तसं का करता. राहू दे की नको जाऊ गं सोडून मला. नाही जात.
सुधरल मी थोडस, नको जाऊ सोडून, चल. बघ बरं माया करतोय तुझ्या लगेच फोन करतील, लगे आईला सांगते की लगे मामाला लावून देतोय मामा. कालवा करू नका. ती चला चला दाजी सांगा समजून दाजी. चला काय म्हणणं आहे तुझं, नीट सांग. परत परत त्या आईला सरास नको या. चल, मी नाही काय करतो, नाही मारत खरंच ते. नाही काय करतो, चल. आता इथून पुढे काय करशील का? नाही, काय नाही, नीट सांग. काय करत नाही. काय करत नाही म्हणजे? रडू नका गप्पा. बघ बर त्याला माय असलं शावग तुला हे करतोय का आता रागाच्या बिरडीत पेल्यावर करतोय का तसं येड्यावानी? असू दे मामा. एवढी बरं आपण बघू. नाही मामा, खरंच चुकलं माझं, माफ करा. नाही परत काय करत. लाका किती वेळा का सण करायचं? पोरगी कसली झाली लाका, बघ काडीवणी झाली, काडीवणी. तिच्याकडे जरा लक्ष दे केला का? नाही, इथनं उद्या पुढं काय पडशीने होत नाही. मेल्यावर त्या 3 लेकराला कोण आहे र? जाऊ द्या मामा, परत नाही मारत सोडून द्या. माझं जावा बी तुम्ही हात बी. हे करा. माझा बी हात पाय दुखत्यात या, पाय दुखत्यात, आता कंबर नाचत्यात ती दुखती दोघं बी हे करतात. नको काय म्हणते. करू? असू द्या एवढी बरं. हा? चालेल ना? हा. चला तुम्ही. चल चल घरी चल. चल, हा. जावा मामा. हा? नाही भांडणं होऊन देत. अरे देवा, किती पोरगी संसारासाठी त्याग करते रे देवा. बघ रे देवा, लय त्याग करते पोरगी. एवढा त्याग करून सुद्धा जगती का नाही पोरगी? पप्पू तुला काय मारतच आहे काल? होय आवा आबा, मला खरं मारत्यातच सारखं. कोणावर बी संशय घेतात आणि मारत्यात. तुझ्या आई बापाला काय सांगितलं नाही का तू? मला वडील नाहीत व, माझं वडील नाहीत, भाऊ नाही, बहीण नाही, चुलत मालत मामा कोणी नाही. मी एकटीच आहे, आईला एकुलती एक आहे. सगळं लहानपणीच माझं आईचा संसार विस्कळीत झाला. अरे अरे अरे, त्याच्यामुळं तर यानं कडून भर घेतली या. असू द्या आबा, तुमच्या पाया पडते, त्यांना काय बोलू नका. कसं आहे, आईच्या वळणासाठी आणि आईच्या इज्जतीसाठी इथं राहायचं आहे. हो का? आता तेव्हा ते आपल्यालाच बघतात आहे. तुम्ही जावा, मी बी जाते त्यांच्याकडे. ते आता नाही जर तिकडे गेली तर मग अजून मग भांडण पेटणार, मग लाकडन भांडण. जाऊ का मग? साडी कशी वाटते? शास्त्राने दिली तुम्हाला, सांगू नको म्हणल्या होत्या. हे काय घातलंय? साडी मंगळसूत्र कुठं आहे? आता आंघोळ केली ना, चिकूल थापून. कानातलं कसलं घातलंय? आव टिकली नाही, मंगळसूत्र नाही, पाया जुडवी नाही, ती ही असलं घातलंय अजून वरनं. काय नाटक लावलेत तू? ऐका की माझं ऐका ती की. म्हातारा काय म्हणलात तुला? काय नाही आवत. थांबा की हिथं नाटक सुरू केली काय? ऐका की आव, मी काय आता म्हणते त्याला पटवते काय? हा, आवत असली 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 नाटक सुरू केली ती इथं. आवत तुम्ही ऐकून पण म्हणजे घेत नाही आता आवं. इथं येऊन दुसरा पटवला काय तो? काय बोलताय? तोंडाला हाडबीड आहे का नाही आवत तुम्ही? हाडबीड आहे का? म्हणजे तुला अक्कल आहे का? काय करायला लागली तू? आवत नाही की लोक नाही ते असलं चल परत. पहिला होय होय, पटकन जा, बदल हे सगळं. बदलते की. इकडे जाय, तिकडे नाटक असते ते. ऐक हा? काय केलंय हे? आव मी आता चिकूल थापला नाही. होय होय, कुठला चिकोल थापला? आता आपल्या चिकूल थापला मग नाही. ही कापड असते चिकोल थापायला? मग शास्त्रताईने दिली कुणासाठी तर नटली तू? कुठं? आव नाही कुणासाठी नटली? कुणासाठी नटली तू? आव नाही की. काय लावली नाटक? म्हाताऱ्यावर काय करतो ती? काय बोलला म्हातारा तुला? अव ते म्हणत होत की काय बोलला? काय बोलला म्हातारा तुला? ते म्हणत होता की पप्पू चिकूल थापतोय का चांगला. मला का बोलला नाही? तुला कशाला बोलायला? करत होता की. मी तुझा आहे ना? मी मिलोय काय? अव नाही हा? व. नवरा मेलाय का तुझा? नाही कुणासाठी काढलंय सगळं मग हे? अव, तुमच्यासाठी कुठं आहे? कुकू कुठं आहे? हा? कुठं आहे सगळं? जुडी कुठं आहे ती? आबाने हाक मारली म्हणून आली की. आपण काढा सांगितलं का सगळं? नाही मग? मग कुणासाठी काढलंय? कुणासाठी काढलंय ते सगळं सांग. कुणासाठी काढलंय सगळं? आबाने हाक मारली. चल चाल सगळं ते पटकन जा, सगळं घालून यायचं. निघ. आता काय झालं रडायला? इथून बसले रडत. आधी कळत नाही कसं वागायचं तुला? हा, काय करते म्हाताऱ्या बडत्या?
काय कपडे घालती, काय नटती झटती, हा हे सगळं करायला आली का? काम करायला आलीस तू? कोणासाठी करते तू एवढं सगळं? सांग मला तू पहिलं. हा तुला माहित आहे की मला आवडत नाही सगळं म्हणून नटणं थटणं. दुसऱ्या कोणी बघितलं तुला आवडत नाही मला, आणि दुसऱ्याने बघा म्हणून तू हे सगळे करते काय? हा माझ्याकडे बघून डोळे वर करून अजून तो उगा नटायचं थटायचं आणि लोकांना पुढे मिरवायचं स्वतःला. मला कधी कोण बघतं ह्याची वाट बघते का फक्त तू? मी कशाला कुणासाठी नटत बसू? काय गरज चालली या? मग तू काय पिक्चर मध्ये काम करायला चालली का असं नटून? हा आपण काय काम करतो? तू काय लावलं हे सगळं? वेडवेडी काम करायला असे कपडे सोपतात का? आणि माझ्या बॅगला तर शोभणारच नाहीत, मला चालणार नाही ते सगळं. राहू द्या, तुम्हाला जसं पाहिजे तसं राहते ना. राहावंच लागल. नाही राहते ना तुमच्या मनासारखं. राहावंच लागल म्हणलं ना. हा. राहते ना तुमच्या मनासारखं. राहिलाच पाहिजे. मी सांगल तेच केलं पाहिजे तू. बस की, किती मारून मारून मारा. आधी जीवच घेईन तुझा. हे धंदे लावले घेतात तू? हा जिकडे जाईल तिकडे तुझं लपडं चालत काय? कोणाचं लपडं तसलं करत नाही मी. काय मला हात लावायचा नाही, मला हात लावायचा नाही. एवढी हिंमत झाली का तुझी माझी हात उचलायला? हिम्मत माझी. तुम्ही काय बी माणसाल, मी तसंच ऐकून घ्यायचं काय? घेतलंच पाहिजे. चुकती ना तू, नीटच राहायचं तू. कुठे चुकते मी? प्रत्येक जागा चुकलीस तू. नाही चुकत मी सारा. हो का? गड्यासारखं गडी आहे की व ज्याच काम त्यानंच करावं की. हो का? बायाच्या जीवावर काय बसायचं या? हो असा पण आहे काय? मग कसं आहे? बस की, किती असतं या? रोजच मारायचं कशावर बी मारायचं, नुसतं मारायचं ठरलं. त्याच लायकीची आहे तू? मार खायचं लायकीचं नसतं. कसली लायकी आहे? मग लायकी म्हणजे काय? लायकीच म्हणजे काय केलंय मला दाखवून द्या. काय लायकी आहे तुझी? काय दाखवून कशी द्या? वागतेस तू? कशी बघते या? जिकडे जाय तिकडे तुझे नवीन नवीन लफडे, नवीन नवीन माणसावर चाललंय का? तसलं काय बी म्हणू नका बर का. मग कुणासाठी चाललंय हे सगळं नटापटा? तुमच्यासाठी करते किंवा एवढं सुद्धा कळत नाही वय. माझ्यासाठी केलं? मला दाखवायचे दुसऱ्या पण कसं किती मिरवायला? म्हातारे माणसावर बी तुम्हाला लाज वाटत नाही का वर्ष घ्यायला? तुला म्हातारी माणसं पण कमी पडली ती. ओ काय करू द्यावा द्या, मी काय करू रे? असला संशय नवरा पदरात बांधलाय. तुला सगळेच कमी पडायला लागले आता. तुला मी नको आहे, दुसरेच पाहिजे फक्त. मंगळसूत्राच्या काळ्या दोऱ्यात अजूनही गाठ तुझी, ओल्या उंबरठ्यावर ठेवलेले आपले दोनच फोटो जुने, विधवेचे प्रेम